देवाच्या वचनाकडे वळूया. आज आपण मागच्या आठवड्यामध्ये, मागच्या काही दिवसांमध्ये आपण उत्पत्तीमधून आदामाची वंशावळ याच्याविषयी पाहिलं. म्हणजे दुष्ट माणसाची म्हणजे कायनाची वंशावळ आणि नंतर धार्मिक किंवा नीतिवान माणसाची म्हणजे शेतची वंशावळ, दोन्ही आदामाचीच मुलं, त्यांच्याविषयी पाहिलं. मग नोहाविषयी पाहिलं. नोहाने जे तारू बांधलं त्या तारवातून आपल्याला काय शिकायला ते मिळेल आपण पाहिलं. आणि गेल्या काही आठवड्यापासून आपण पवित्र शास्त्रातल्या अशा काही व्यक्तींच्या विषयी अभ्यास करीत आहोत ज्यांच्याविषयी फारसं काही पवित्र शास्त्रात लिहिलेलं नाही, परंतु त्यांच्या जीवनापासून किंवा त्यांच्याविषयी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपण पाहत आहोत. कारण अशा पुष्कळ व्यक्तींच्या विषयी एखादा शब्द आहे, एखादं वाक्य आहे, 2-3 शब्द आहेत किंवा एखादा पॅरेग्राफ आहे आणि परमेश्वराने ते आपल्या स्वतःच्या म्हणजे आपल्या लोकांना आपल्याला त्याचं आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावं म्हणूनच दिलेलं आहे. आणि आज सुद्धा आपण अशाच एका व्यक्तीविषयी पाहणार आहोत. अर्थातच ती व्यक्ती जुन्या करारामधली आहे आणि त्या व्यक्तीविषयी आपण पाहणार आहोत. आजचा जो काही माझा संदेश आहे त्या संदेशाचं शीर्षक असं आहे की अदोनिया, दाविदाचा मुलगा अदोनिया, आणि याच्याविषयी आपण शिकणार आहोत. दाविदाचा मुलगा अदोनिया. आता अदोनिया म्हटल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये तीन व्यक्ती आहेत. अदोनिया नावाच्या 3 व्यक्ती आहेत. अर्थात त्या 3ही व्यक्तींच्या विषयी फारसं काही सांगितलेलं नाही आहे. पहिली व्यक्ती म्हणजे ही दाविदाचा मुलगा, दावीद म्हणजे दावीद राजाचा मुलगा. मग दुसरी व्यक्ती आहे ती दुसरे इतिहास याचा 17वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आहे. त्याच्यामध्ये यहोशोफाट जो राजा होता त्या राजाने इस्रायल मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये नियमशास्त्र शिकवण्यासाठी जे लेवी पाठवले त्यांच्यामध्ये एक होता अदोनिया नावाचा लेवी होता. तो शिकवत होता. यहोशाफाटाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. त्यांची नावं तिथे दिलेली आहेत. आणि इस्रायल मधले जे वेगवेगळे शहर आहेत त्या शहरांमध्ये जाऊन त्या लोकांना नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तिसरा जो उल्लेख आहे तो नेहमीच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी तो जो अदोनिया आहे तो अदोनिया इस्रायल लोकांचा एक प्रमुख अधिकारी होता. आणि तिथं असं सांगितलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही इथून पुढे नियमशास्त्र पाळणार अशी परमेश्वरापुढे शपथ वाहिली होती आणि तसे लेखी दिलं होतं, त्यांच्यापैकी तो एक होता. पण आज आपण जो बघणार आहोत तो अदोनिया, त्याच्याविषयीची 2 तशी काही वचनं आहेत. पहिल्या राजाच्या 1 आणि 2 अध्यायामध्ये त्याच्या पहिल्या आणि 2 अध्यायामध्ये त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. तर ती वचनं आपण पाहूया. 2 वचन मी काढलेली आहेत. पहिले राजे याचा 1 अध्याय 5 आणि 6 मी वाचतो. त्या समयी हग्गीतेचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेवले. तू हे काय करतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखावले नव्हते. तो फार रूपवान होता. अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता. त्या समयी हग्गीतेचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार. त्याने रथ, स्वार व आपल्या पुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेवले. तू हे काय करतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखावले नव्हते. तो फार रूपवान होता. अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता. आता एवढं त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. त्याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं ते आपण पाहणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये 1 आणि 2 राजे ही जी पुस्तकं आहेत, मुळामध्ये हिब्रू किंवा यहुदी लोकांच्या याच्यामध्ये ती दोन्ही पुस्तकं मुळात एकच पुस्तक होतं आणि अशी मिळून ते हे होती.
परंतु नंतर त्याच्यामध्ये 2 भाग केले त्यांनी. तर ह्या 2 पुस्तकामध्ये इस्रायलाचा एकंदरीत 426 वर्षांचा इतिहास दिलेला आहे आणि त्यापैकी पहिले राजेमध्ये 118 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे ख्रिस्तपूर्व 1015 पासून, म्हणजे दावीद राजाचा मृत्यू ख्रिस्तपूर्व येशू ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या 1015 वर्षापूर्वी झाला, तेव्हापासून ते येशूचा जन्म होण्याच्या 897 वर्ष अगोदरपर्यंतचा एकंदर 118 वर्षाचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनापासून ते 22व्या वचनाच्या 51व्या वचनापर्यंत. असो, जगामध्ये आपण पाहतो की जे धार्मिक लोक आहेत, नीतिमान लोक आहेत, त्यांची मुलं पुष्कळदा त्यांच्यासाठी शाप अशी होतात. ती देवाच्या मार्गाचा अनादर करतात. आई वडील त्या धार्मिक असतात, नीतिमान असतात, पण त्यांची मुलं त्या मार्गाने चालत नाहीत. उलट ते आपल्या आईबापांना त्रास देणारे होतात, आईबापांना शाप होतात, सैतानाच्या मार्गात चालतात. हे आपल्याला पाहायला मिळतं सर्रास म्हणूया नको, आपण बऱ्याचदा बघायला मिळते. जगभरातली ही वस्तुस्थिती आहे. आणि काल परवाच मी म्हणजे वाचत होतो आणि मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तो टाकले की एक जगप्रसिद्ध सुवार्थिक आहेत भारतामध्ये सुद्धा, त्यांच्या संस्थेचं कार्य चालू आहे. अमेरिकन सुवार्थिक आहेत आणि भरपूर मोठं कार्य त्यांचं चालू आहे. पुष्कळ पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि भरपूर काही त्यांचं चालू असतं आणि मोठी म्हणजे श्रीमंत संस्था आहे त्यांची. परंतु त्यांच्या मुलाने मागच्या वर्षी अमेरिकेमध्ये जवळ $16 मिलियन ची काहीतरी अफरातफर केली आणि त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही बातमी मी वाचली. फेब्रुवारी 19 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या अगोदर एक कोरियामधले देवाचे महान सेवक 5-6 वर्षापूर्वी त्यांच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट घडली. त्यांना स्वतःला आणि त्या मुलाला सुद्धा तुरुंगात जावं लागलं आणि त्या महान सेवकाच्या वयामुळे मग त्यांना ती माफी देण्यात आली, पण मुलाला मात्र ती तुरुंगवासाची शिक्षा झाली. तिथेही अशीच अफरातफरीचा व्यवसाय हे झाला. असो, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कितीही महान सेवक असतात त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी झालेल्या पाहायला मिळतात. आता जगातले पहिले आई वडील आदाम आणि हव्वा, त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे ना का. त्यांना जो पहिला मुलगा झाला काईन, त्यावेळेस त्या दोघांनी पुष्कळ आनंद केला असेल. पहिला मुलगा झाला वगैरे, म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये जे काय आहे तो खूप आनंद झाला असेल. पण हाच आपला मुलगा, थोरला मुलगा, नंतर काही वर्षांनी त्याच्या धाकट्या भावाला म्हणजे आपल्या 2 नंबरच्या मुलाला ठार मारेल, त्याचा खून करील, ह्याची कल्पना सुद्धा त्याच्या आई वडिलांना आलेली नव्हती किंवा कल्पना सुद्धा नसेल. परंतु काईनाने हाबिलाचा वध केला ना का, खून केला. थोडक्यात मला काय सांगायचं की सर्व जगामधल्या सर्व देशामध्ये, सर्व वयोगटामध्ये, कुठल्याही वयाच्या मुलांमध्ये या प्रकारची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते आपल्याला. याकोबाचं उदाहरण आपल्या समोर आहे. याकोबाने त्याच्या वडिलांना फसवलं. याकोबाने म्हणजे इसहाकाने थोरल्या मुलाला सांगितलं की तू जा आणि मृगया करून म्हणजे शिकार कर, जी काही शिकार मिळेल त्याचं मांस चांगलं करी वगैरे कर, चांगलं जेवण तयार कर आणि मला खायला दे आणि मग मी मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन. ठीक आहे. हे त्याच्या बायकोनी, इसहाकाच्या बायकोनी म्हणजे एसाव आणि याकोब यांच्या आईने ऐकलं आणि काय केलं, तिने याकोबाला भरीस घातलं आणि त्यावेळेस एसाव आंधळा झाला होता, त्याला दिसत नव्हतं आणि याकोबाने आईच्या सांगण्यावरून इसहाकाला फसवलं आणि थोरल्या भावाचे आशीर्वाद घेतले. तसंच थोरल्या भावाचा जो ज्येष्ठपणाचा हक्क त्या डाळीसाठी त्याने तो विकत घेतला. तो भुकेने तो हे झाला होता त्यावेळेस. आणि अशा प्रकारे जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना फसवलं, अशा प्रकारे हे केलं, तर त्याचीच पुनरावृत्ती त्याला त्याच्या मुलांमध्ये झालेली पाहायला मिळते. म्हणजे वडिलांनी जे केलं तशाच प्रकारे त्याच्या मुलांनी काय केलं, त्यांचा धाकटा भाऊ योसेफ त्यांची विचारपूस करायला गेला, त्यावेळेस त्याला त्यांनी
मिस्री लोकांना विकून टाकलं, त्या गुलाम म्हणून विकून टाकलं आणि येऊन बापाला खोटं सांगितलं की त्याचा रक्ताचा धागा आम्हाला सापडला, त्याला वन्य प्राण्यांनी जंगली प्राण्यांनी मारून टाकलं. आणि त्याच्यामुळे पुढची कित्येक वर्ष याकोब दुःखी होता की माझा मुलगा मला आता पुन्हा कधी दिसणार नाही. माझा ते दुःख त्याला पुन्हा त्याच्या प्रकारे त्याच्या मुलांनी त्याला ते दुःख दिलं. त्याची आई राहेल, ती राहेल ही होती त्या लाबानाची बहीण. लाबान हा याकोबाचा मामा, तो सुद्धा धूर्त लबाड होता आणि त्याच्या प्रकारेच ही धूर्त लबाड होती. कोण? राहेल. पहिली लबाडी तिने ते बापाच्या मूर्ती चोरून आणल्या, उंटाच्या कठाळीत ठेवल्या आणि बापाला काही थांगपत्ता लागू दिला नाही आणि मला रजोवृत्ती झालेली आहे म्हणून मी उतरू शकत नाही, तर ती मूर्ती घेऊन आली होती आपल्या बापाच्या घरून. आणि दुसरी गोष्ट, त्या प्रकारेच तिने याकोबाला तो फसवण्याचा मार्ग शिकवला. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे त्यानंतर तिची आणि याकोबाची पुन्हा कधी आयुष्यात भेट झाली नाही. याकोब पळून जावं लागले याकोबाला आणि तो पुन्हा जोपर्यंत आला तोपर्यंत ती मरून गेली होती त्याची आई रिबका. काही नावांची थोडीशी गफलत झाली असंपर्यंत तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे. थोडक्यात या गोष्टी अशा घडत होतात धार्मिक नीतिमान माणसांच्या जीवनामध्ये. काही कारण असतात त्याच्यामध्ये. तसंच दाविदाच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. दावीद राजा देवाच्या मनासारखा मनुष्य होता, पण त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कितीतरी कौटुंबिक दुःख आली. कारण जर आपण बघितलं, तो नीतिमान होता, धार्मिक होता, देवाच्या मनासारखा होता, परंतु त्याने कुटुंबाकडे, आपल्या मुलाबाळांच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही, असं आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्याचा थोरला मुलगा अम्नोन, त्याची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, मी आता ते सांगून वेळ घालवणार नाही. त्या अम्नोनाने चूक केली आणि त्याच्यामुळं त्याचा धाकटा भाऊ म्हणजे दाविदाचा 2 नंबरचा मुलगा अबशालोम, त्या अबशालोमाने अम्नोनाचा खून केला, अम्नोनाला ठार मारलं. आपण मागेही पाहिलं की अबशालोम सुंदर होता आणि मग त्या अबशालोमाच्या केसांनी त्याचा घात केला आणि त्याने स्वतः दावीद राजाविरुद्ध बंड केलं. दावीद राजाला ठार मारायचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये तो स्वतः अडकला आणि यवाब, दाविदाचा सेनापती, त्याचा मावस भाऊ यवाब याने अबशालोमाला ठार मारलं. म्हणजे अशा प्रकारे दावीद राजाची थोरली 2 मुलं अम्नोन आणि अबशालोम दोन्ही मेली, थोरली मुलं होती. त्यानंतर दाविदाचा 3रा मुलगा, त्याचं नाव आहे किलाब किंवा दानियल. त्याच्याविषयी फक्त त्याचा जन्म आणि त्याच्या आईचं वगैरे हे असं दिलेलं आहे, पण तो त्याच्याविषयी तेवढं सांगितलेलं आहे की तो कसा मरण पावला ते आपल्याला माहित नाही. दाविदाची जी पत्नी होती अबिगैल, तिचा तो मुलगा होता. एक इतिहास 3:1 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आता ही अबिगैल कोण होती हे सुद्धा तुम्हाला ठाऊक असेल. नाबाल नावाचा जो श्रीमंत मनुष्य होता, त्या श्रीमंत माणसाची ती बायको होती आणि दाविदाने त्याचे तरुण पुरुष, त्याला मदत करणारे त्याचे जे सैनिक होते त्यांना नाबालाकडे पाठवलं. दावीद राजा शाऊल राजापासून पळून चालला होता. त्यावेळेस मग आम्हाला काही लोक खायला प्यायला तुम्ही द्या म्हणून त्याला पाठवलं होतं, पण नाबाल मूर्ख होता. नाबाल म्हणाला की कोण ते, मी दाविदाला ओळखत नाही, काय नाही वगैरे वगैरे अशा प्रकारे. आणि म्हणून दावीद चिडला आणि दाविदाचे सैनिक त्याला ठार मारायला जाणार होते. तेव्हा अबिगैलनी पुढे जाऊन त्याला शांत केलं आणि त्या सैन्य नवऱ्याला वाहे करण्यापासून मारण्यापासून वाचवलं. म्हणाली तो तर मूर्ख आहे, तुम्ही कशाला आपल्या रक्ताने हात बरबरता. आणि म्हणून मग देवाने त्या नाबालाला तडाखा दिला आणि पुढच्या काही दिवसातच तो मरण पावला. आणि त्यानंतर अबिगैलला दाविदाने आपली बायको करून घेतली आणि तिच्यापासून दाविदाला जो मुलगा झाला त्याचं नाव किलाब किंवा दानियल. तर ही जी दाविदाची 3 मुलं जी आहेत, अम्नोन, अबशालोम आणि अदोनिया, ही महत्वाची आहेत. पण किलाब ह्याच्याविषयी फारसं काही सांगितलेलं नाही. कदाचित
हे सर्व घडण्यापूर्वीच किला मरण पावला असेल. पण असं म्हटलं जातं यहुदी लोकांचे जे पवित्र शास्त्राव्यतिरिक्त जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये त्याच्याविषयी सांगितलेलं आहे की अबिगैलला ज्यावेळेस हा मुलगा झाला, म्हणजे ती अबिगैल गरोदर राहिली, त्यावेळेस लोकांना शंका निर्माण केली, प्रश्न निर्माण केले. हे अबिगैल म्हणजे दाविदापासून गरोदर राहिली का नाबालापासून? त्याच्यामुळे देवाने काय केलं की ह्या किलाबाला एकदम तंतोतंत दाविदासारखाच बनवला की हा दाविदाचा मुलगा आहे, सिद्ध व्हावा, हा नाबालाचा मुलगा नाही. ह्याच्यासाठी देवाने त्याला अतिशय दाविदासारखा बनवला असं त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, यहुदी लोकांच्या, इस्रायल लोकांच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये इस्रायल लोकांच्या किंवा यहुदी लोकांच्या त्या पुस्तकांच्या मध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये निष्कलंक असे 14 जण मरण पावले. त्यांच्यापैकी निष्कलंक म्हणजे पाप न करता किंवा कसल्या प्रकारे दोष न करता. तर एक तर बन्यामीन, इशाय म्हणजे दाविदाचा वडील इशाय, आणि तिसरा अमराम म्हणजे मोशेचा वडील अमराम, आणि चौथा हा किलाब म्हणजे दाविदाचा मुलगा किलाब. असं त्यांची दंतकथा नाही म्हणू शकत आपण, पण त्यांच्या इतिहासामध्ये ज्याचा पवित्र शास्त्रात उल्लेख नाही. असो, आता हे कोणी सांगितलेलं आहे की त्यांचे जे रब्बी म्हणजे त्यांचे जे धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूचं नाव आहे इसहाक, त्यांच्या ह्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. ओके, तर महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या काही पार्श्वभूमीच्या दृष्टिकोनातून की दाविदाच्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे त्याची ती मुलं, 2 मुलं मरण पावली, तिसरा मुलगा बहुतेक अगोदरच मरण पावला असावा वगैरे वगैरे. आता ह्या गोष्टीमध्ये शिरताना आपण एक पाहतो की दावीद आता वयोवृद्ध झालेला आहे, म्हातारा झालेला आहे. खरं तर पहिली 4 वचनं जे आहेत त्या 4 वचनापासून तो आपल्याला एक वेगळा उपदेश करता येतो की अभिषेक आणि वगैरे सर्व, परंतु ते न करता आपण मी आदोनियाकडे आलेलो आहे. तर दावीद आता म्हातारा झालेला आहे, तो बिछाणाला खेळून राहिलेला आहे, त्याला काही करता येत नाही, म्हणजे बोलणं चालणं करता येतं, परंतु तो आता बिछाण्यावर आहे. त्याची थंडी कमी होत नाही, त्याच्यावर अंगावर पांघरुणं घातली तरी सुद्धा त्याची थंडी, त्याला वाजणारी थंडी कमी होत नाही, अशी त्याची अवस्था झालेली, शारीरिक अवस्था. त्याच्यासाठी एक तरुणी त्याच्यासोबत झोपण्यासाठी लोकांनी निवडलेली आहे वगैरे वगैरे. असो, मग ह्या परिस्थितीमध्ये तो इस्रायलचा राज्यकारभार करू शकत नव्हता. परिस्थिती बिकट आहे नाही का इस्रायलच्या समोरची. आपला राजा, देवाच्या मनासारखा मनुष्य, तो आता बिचाराला खेळलेला आहे आणि आपलं राज्य करण्यासाठी काय. जर खरे पुढारी असतात त्यावेळेस ते काय विचार करतात की ह्या परिस्थितीमध्ये मी लोकांना मदत करण्यासाठी मी काय करू शकतो, माझ्या प्रजेची मदत करण्यासाठी मला काय करता येईल, आणि त्या प्रकारे ते करतात. परंतु जे स्वार्थी लोक असतात ते काय करतात, ह्या परिस्थितीचा माझ्या फायद्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल, जास्तीत जास्त उपयोग माझा कसा करतात, माझा फायदा कसा होईल करण्यासाठी करतात. बरोबर, ते लोकांचा विचार करीत नाहीत की आपले वडील आजारी आहेत वगैरे, ह्याचा नाही किंवा काय असेल ते, परंतु माझा फायदा, ह्या परिस्थितीत मी माझा फायदा कसा करून घेईल. हे जगामध्ये आपल्याला आताही पाहायला मिळतं. अशा प्रकारे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही गेला तर, शाळेमध्ये आम्हाला एक हे होतं की ती एकांकी असायची, पंत मेले राव चढले वगैरे. तशा प्रकारे एकाच्या घरात दुःख तर दुसऱ्या तर त्या दुःखामध्ये आनंद करणार, त्याच्यामुळे हे वगैरे तशा प्रकारे. असो, तर हा आदोनिया हा ह्या प्रकारचा मनुष्य होता. दावीद राजा जरी आजारी होता तरी तो मेला नव्हता, म्हणजे तो अजून राजा होता. तो लोकांना बिछाण्यावर पडून तो लोकांना शासन सांगू शकत होता, आणि यवाब वगैरे जे कोणी त्याचे सेनापती वगैरे होते त्यांच्या मार्फत तो राज्यकारभार करू शकत होता. म्हणजे तो एकदमच हे झालेला नव्हता, तो करू शकत होता, तो मरण पावला नव्हता. पण ह्या आदोनियाने काय केलं, आपले वडील आजारी पडलेले आहेत, त्यांची काम करू शकत नाहीत, म्हणून त्या बाबतीत हे न बघता आता मात्र आपल्याला राजा होण्याची चांगली संधी आहे असा त्याने विचार केला आणि त्याने त्याची योजना अंमलात आणली. वचन काय सांगतं 6व्या वचनामध्ये, 5व्या वचनामध्ये, मी राजा होणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं, त्याला
माहित होतं की दाविदाने किंवा परमेश्वराने राजा म्हणून कोणाला निवडलेलं आहे हे माहीत असताना सुद्धा, त्याची आपण पुढे पाहूया, तरी सुद्धा त्याने मोठ्या गर्वाने म्हटलं की मी राजा होणार. आणि त्या प्रकारे त्याने मग ती सर्व व्यवस्था केली, सर्व काही केलं आणि त्याने राजा म्हणून आपल्याला जाहीर केलं. ह्या प्रकारचंच दुसरं एक वर्णन आपल्याला यशायाच्या 14व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. तिथं 12 ते 15 वचनामध्ये आहे, मी टाईप केलेले आहेत, मी वाचून दाखवतो. यशायाचा 14वा अध्याय 12 ते 15 वचन. हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, ऍक्च्युअली तिथं प्रभात पुत्र असे शब्द नाही आहे, मूळ भाषांतरामध्ये तिथं स्पष्ट लुसिफर असा शब्द आहे. परंतु नंतर जी काही तडजोड करण्यात आली त्या तडजोडीमध्ये त्याला खरं म्हणजे प्रभात पुत्र असं म्हणून म्हटलेलं आहे. परंतु पहाटेचा तारा, मॉर्निंग स्टार वगैरे ही प्रभू येशू ख्रिस्ताची नावं आहेत. मागच्या महिन्यामध्ये मी हे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं होतं प्रकटीकरणाच्या याच्यामधून कशा प्रकारे. परंतु असो, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रांना लोळवणाऱ्या तो धुळीत कसे टाकले, जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परा समान म्हणजे परमेश्वरा समान होईल, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. सैतानाच्या मनातले हे विचार आहे, त्याच्या मनात गर्व शिरला. सैतानाला एक उच्च स्थान देवाने दिलेलं होतं. सैतान हा देवाने निर्माण केलेला एक दूत होता, परंतु त्याच्या मनामध्ये गर्व चढला, गर्व आला आणि तो म्हणाला, त्या पदावर तो संतुष्ट नव्हता, तर त्याला देवाची जागा घ्यायची महत्वाकांक्षा निर्माण झाली. आणि तो गर्व म्हणाला की परात्परासारखा होणार म्हणजे परमेश्वरासारखा होणार. तेव्हा परमेश्वराने त्याला, आणि एवढंच नव्हे तर तो म्हणाला, आणि त्याच्यासोबत त्याने जे देवदूत, एक तृतीयांश देवदूत त्याला साथ देणारे होते, त्या सर्वांना परमेश्वराने स्वर्गातून खाली टाकले. ते आजकाल जे भूत म्हटले जातात, दुष्टात्मे म्हटले जातात, तेच ते आहेत. देवाने त्यांना टाकून दिलेले दुष्टात्मे जे आहेत ते आहेत. आणि अशा प्रकारचे उद्धटपणा, गर्विष्ठपणा या ठिकाणी आपल्याला अदोनियामध्ये पाहायला मिळतो. हा गर्विष्ठपणा हे त्याचं पाप होतं. तसं स्पष्ट पवित्र शास्त्रात तसं स्पष्ट जर बघितलं तर आपण म्हणू शकतो, सांगितलेलं नाही की त्यांनी नक्की काय काय पाप केले, पण तिथं जे वचन दिलेलं आहे, मी नेहमी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, परंतु ते वाढत जातं आणि पुष्कळ काही सांगण्यासारखं असतं. थोडक्या याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ काही आपल्याला शिकायला मिळतं आणि शिकणं ही नेहमी चांगली गोष्ट आहे. उगाच थोडकं 10-15 मिनिटांमध्ये सांगून काहीतरी हे करून आणि नंतर फक्त काहीतरी भावनिक आवाहन करण्यापेक्षा, कारण आपल्याला आता दुधापेक्षा सकस जेवणाची गरज आहे. पेत्र म्हणतो ना का आतापर्यंत तुम्ही सकस मांसमय जेवण खायला शिकलं पाहिजे होतं, अजून सुद्धा तुम्ही दुधावरच जगता आहात का? म्हणजे तुम्हाला अजून किरकोळ छोट्या छोट्या गोष्टी, सुरुवातीच्या बालपणाच्या बालवाडीच्याच गोष्टी तुम्हाला पाहिजेत का? तुम्ही विश्वासामध्ये वाढत जायला पाहिजे. जोपर्यंत आपण अभ्यास करीत नाही, स्वतः करीत नाही, किंवा जो कोणी शिकवतो त्याच्याकडून शिकत नाही, तोपर्यंत आपण विश्वासामध्ये पुढे वाढू शकत नाही. किंवा तशा प्रकारे पेत्र मग जसा त्यांना दोष देतो तसा तुम्हाला आम्हाला तो दोष देतो. याच्यामध्ये असो, तिथं काय सांगितलेलं आहे की तू हे काय करतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला कधी दुखावलं नव्हतं. म्हणजे त्याच्या बापाने त्याला कधीही शिस्त लावली नव्हती. त्यांनी चूक करो काहीही करो, त्याच्या बापाने त्याला शिक्षा केली नव्हती, दुखावलंच नाही त्याला. तुला जसं वागायचं तसं तू वाग, तुला जे करायचं ते तू कर. ही पहिली चूक बापाची. आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तो एक गर्विष्ठपणा शिरलेला असतो. आपण सुद्धा बघतो, पुढाऱ्यांची मुलं, मंडळीचे पुढारी असतील, राजकीय पुढारी असतील, अधिकारी असतील, त्यांच्या मुलांच्या मध्ये कशा प्रकारचा एक ताठा असतो ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ते पुष्कळदा काही जण सर्वच असतात असं नव्हे, बऱ्याच प्रमाणामध्ये ते असं असू शकतं जर वडील शिस्त लावणारे नसतील तर. आणि असो तर अदोनियामधला हा पहिला दोष काय होता की त्याला आज्ञा पालन करायला शिकवलं नव्हतं, तो बेशिस्त मुलगा होता. दुसरी गोष्ट काय होती,
तो फार रूपवान होता, सुंदर होता. तो काय होता? सुंदर होता. आता सुंदर म्हटलं की बस मग आपल्याला काय, तुम्हाला आम्हाला ठाऊक आहे. मग ह्यांच्यामध्ये कसं नाकात वारं शिरतं आणि एकतर सुंदर आहे, दुसरा राजाचा मुलगा आहे. मग म्हटल्यानंतर त्याची खोटी स्तुती करणारे, प्रशंसा करणारे कितीतरी त्याच्या भोवती असतील. त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे कितीतरी असतील, नाही का? तिसरी गोष्ट काय सांगितलेली आहे की तो अबशालोमाच्या मागून जन्माला होता. म्हणजे अबशालोमात नंतर तो 4 नंबरचा होता तो. कारण अम्नोन, अबशालोम, किलाब आणि मग हा अदोनिया. तर ह्या गोष्टीवरून आपल्या काय लक्षात येतं की हे त्याचे दुर्गुण होते त्याच्यामध्ये. आपल्या वेळेकडे पण सुद्धा मी लक्ष देऊन त्याला हे करायला सांगतो आहे. एक तर त्याच्या आईविषयी, त्याची आईचं नाव हग्गीत, तिच्याविषयी फारच थोडी माहिती सांगितलेली आहे. आता हग्गीत या नावाचा अर्थ असा होतो की सण, उत्सव किंवा नर्तकी म्हणजे डान्सर. ती दाविदाची 5वी बायको होती आणि त्याच्या 4थ्या मुलाची आई होती. आता दाविदाची 5वी म्हणजे त्याला एकंदर आपण पाहिलं तर त्याला एकंदर 18 बायका त्यांनी केल्या होत्या. तर त्याच्यातली ही 5वी बायको आणि त्याला जे 4था मुलगा झाला म्हणजे अदोनिया, त्याची आई होती. आता ती जर तिच्या नावानुसार जर खरंच ती एखादी डान्सर वगैरे असेल तर ती सुंदर असेल आणि ती डान्स वगैरे करून असं करून दाविदाचं मन मोहून घेतलं असेल वगैरे. आणि जर तसं असेल तर ती महत्वाकांक्षी सुद्धा असेलच, जास्त मोठं स्थान मिळवण्याचं वगैरे. जर तसं असेल तर हा महत्वाकांक्षी स्वभाव तिला तिच्या मुलामध्ये सुद्धा तो गेला असेल असं म्हणू शकतो आपण. कारण आई वडिलाचे गुण मुलांमध्ये जातात आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा याची पुष्कळ उदाहरणं आपल्याला आहेत. पहिलं उदाहरण काय? इसहाक. इसहाकाचं जीवन जर तुम्ही बघितलं, अब्राहम हा फिरणारा मनुष्य होता, भटकणारा, तंबूमध्येच परंतु एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी असं राहणारा. पण इसहाक तसा नव्हता. तो तंबूमध्ये एका ठिकाणी राहत होता. तो त्याचं फारसं भटकला नाही. फक्त दुष्काळ म्हणून तो मिसर देशात वगैरे गेला, परंतु आरामशीर जीवन जगायची त्याला सवय होती. सुंदर चांगलं जेवण त्याला पाहिजे असायचं. कशावरून लक्ष येतं? ज्यावेळेस त्यांनी येसावाला सांगितले की तू मांस शिकार करू ना, त्याचं सुंदरपैकी जेवण तयार कर, मला ते मी खातो आणि तुला आशीर्वाद देऊन मग मरतो. सुंदर जेवण त्याला पाहिजे, सुंदर चांगलं जेवण. आणि तसंच तोच गुण येसावामध्ये आला आणि त्याला भूक लागली आणि त्या डाळीसाठी, मसुरीच्या डाळीसाठी त्याने त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला, नाही का? असे हे आहेत. मागे मी सांगितलं की रिबकेचे गुण तिच्या मुलामध्ये आले, नाही का, याकोबामध्ये. तसंच ह्याच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारे दरबारी लोक जे आहेत त्याची पूजा, त्याची प्रशंसा, अतिप्रशंसा त्याची होत असेल आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात तो महत्वाकांक्षा ऐकत वाढली असेल. आता जैकिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर अदोनियाची महत्वाकांक्षा चूक नाही. काय चूक होती? दाविदाची थोरली 3ही मुलं मेलेली आहेत. आता तो सगळ्यात थोरला आहे आणि आपण पाहतो की राज्य किंवा वारसा हक्क किंवा काय असेल तो थोरल्या मुलाला मिळतो. त्याच्या अर्थाने अदोनिया हा थोरला मुलगा आहे, म्हणजे साहजिकच सिंहासनावर, राजसनावर त्याचा अधिकार असायला पाहिजे होता. पण इस्रायल देशामध्ये अशी स्थिती नव्हती. इस्रायल देशामध्ये जर आपण पाहिलं तर एक तर परमेश्वर हा स्वतः त्यांचा राजा असणार होता, परंतु इस्रायल लोकांनी इतर लोकांकडे पाहिलं आणि आम्हाला सुद्धा राजा असावा अशी विनंती केली. मग शमूएल संदेष्टा होता आणि शमूएल संदेष्टाने देवाकडे विचारणा केली. मग देवाने त्यांच्यासाठी राजा निवडला, शाऊल राजा निवडला, नाही का? म्हणजे इस्रायलाच्या राजाची निवड देव करीत होता. शाऊलाची निवड देवाने केली, दाविदाची निवड देवाने केली
आणि दाविदाच्या नंतर कोण राजा होणार ह्याची निवड सुद्धा देवानेच केली की शलमोन हा दाविदानंतर राजा होणार, हे देवानेच ठरवलेलं होतं. हे अगोदरच निश्चित होतं. अदोनियाला सुद्धा हे माहीत होतं आणि तरी सुद्धा त्याने हे बंडखोरी केली. मी थोडक्यात हे करतो आहे. अबशालोमाने काय केलं, दाविदाविरुद्ध बंड केलं आणि राजा होण्याचा प्रयत्न केला. त्याची अखेर झाली, त्या झाडावर तो लटकला, केस त्याच्या अडकले आणि त्याला ठार मारलं. आदोनियाला हे माहीत होतं आणि तरी सुद्धा आदोनियाने ही चूक केली. जोपर्यंत राजा जिवंत आहे आणि राजा सांगत नाही तोपर्यंत आदोनियाने ही घाई करायचं काही कारण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, आदोनियाला ठाऊक होतं की आपल्या मागून आपला धाकटा भाऊ तो राजा होणार आहे. देवाने नाथान संदेशाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि दाविदाने सुद्धा जाहीर केलेला आहे. आणि तरी सुद्धा ही महत्वाकांक्षेमुळे त्याचा आदोनियाचा घात झाला. हे दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे मग त्याला ठार मारलं वगैरे वगैरे असो. तर ही जी महत्वाकांक्षा चांगली आहे, वाईट असते असं नव्हे, परंतु ती नीतिमत्वपूर्ण असावी, देवाच्या मार्गदर्शनानुसार असावी. पुष्कळ लोक अशा जैविक महत्वाकांक्षेने भरून देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही देवाची सेवा करणार, मोठी ते बघतात कुठला तरी सेवक किती महान झालेला आहे, त्याला किती मान मिळतो, त्याच्याकडे मान मारातो, गाड्या आहेत, घोडे आहेत, पैशामध्ये लोळतोय वगैरे वगैरे, मग आम्ही सुद्धा सेवक होणार. मग कशा प्रकारे हे करायचा प्रयत्न करतात. अशा लोकांची सेवा कदाचित काही हे करून कशा प्रकारे ती सेवा होऊ शकते, नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये शेवटी त्याचा आणि त्याला फॉलो करणाऱ्या लोकांचा नाश होतो. नव्या करारामध्ये याची उदाहरणं आहेत, जुन्या करारामध्ये त्याची उदाहरणं आहेत. आणि ज्यावेळेस ते यांच्याविषयी पेत्र आणि योहान यांना काय करावं असा यहुदी पुढाऱ्यांना प्रश्न पडला, त्यावेळेस त्यांच्या एका धर्मगुरूंनी उदाहरण दिलं ना की अमुक अमुक असा झाला आणि लोक त्याच्या मागे गेले आणि शेवटी त्यांचा नाश झाला वगैरे, कशा प्रकारे होऊ शकतं. असो, हा मुद्दा वेगळा आहे. परंतु अशा प्रकारे महत्वाकांक्षी लोकांचे जे अंत झालेले आहेत पुष्कळ नैराश्यामध्ये निराशेमध्ये, त्याची उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. सिकंदर बादशाह, अलेक्झांडर म्हणतात ना, अगदी भारतापर्यंत तो आला होता, भारतावर सुद्धा त्याचं संपूर्ण जग, त्याच्या काळातलं जे जग होतं ते जग त्याने जिंकलं होतं, संपूर्ण जगावर त्याचं राज्य होतं. आणि आता आपल्याला जिंकण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही म्हणून तो दुःखाने रडला होता. सगळं जग मी जिंकले, आता मी काय करू, मला जिंकण्यासारखं काहीच नाही म्हणून तो रडला होता. पण शेवटी काय झालं असं सांगितलं जातं की काय म्हणतात की तो आजारी पडून मेला, परंतु इतिहास असं सांगतो की तो इतका निराशाग्रस्त झाला की शेवटी तो ज्या शहरात राहत होता त्या शहराला त्याने आग लावली आणि त्या आगीमध्ये तो मरून गेला. हनिबाल नावाचा एक हुकुमशहा होता. तो सुद्धा भयंकर क्रूर होता. त्यांनी ज्या राजांचा पराभव केला, जगातले जे जे राजे पराभव केले, त्यांच्या बोटातल्या अंगठ्या, सोन्याच्या अंगठ्या, राजांच्या बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या काढून त्यांनी जपून ठेवल्या होत्या. आणि 3 मोठी पिंप म्हणजे टीप ज्या आहेत ते टीप भरून त्या अंगठ्या होत्या. लक्षात घ्या, तो टीप किती मोठा असेल त्याच्यामध्ये त्या अंगठ्या त्यांनी भरलेल्या सगळ्या अंगठ्या, त्याचे त्यांनी जसे काय मेडल म्हणून त्या ठेवल्या होत्या. पण काय झालं, शेवटी त्यांनी विष पिऊन तो एका परक्या देशामध्ये मेला, आत्महत्या केली आणि त्याच्यासाठी कोणी सुद्धा रडलं नाही. तोंडावर माणसं हाजी करतात, हो खूप हे करतात, अतिभक्त होतात वगैरे करतात, परंतु पाठीमागं त्याच्यानंतर कोणी रडत नाही. ज्यावेळेस तो राजस्थानावर होता किंवा असेल त्यावेळेस त्याच्या पुढे लोकांनी किती केलं असेल, किती त्याची हाजी केली असेल, किती त्याचं कौतुक केलं असेल, पण तो मेला. त्याच्यानंतर त्याच्यासाठी कोणीही शोक केला नाही. ही वस्तुस्थिती आहे. दुसरं एक उदाहरण आहे, ब्रुटस म्हणून जो रोमचा सम्राट होता. संपूर्ण जग ज्याच्या पायापाशी लोळून घेतो, संपूर्ण जगाचा जो सम्राट होता ब्रुटस त्याचं नाव, त्याच्या मित्रांनीच त्याच्या छातीत खंजीर खुपसून त्याचा खून केला.
मित्रांनी त्याला ठार केलं. फार लांबचं कशाला, 150-200 वर्षापूर्वी नेपोलियनची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. हा नेपोलियननी संपूर्ण युरोप खंड जिंकला, महत्वाकांक्षी होता युरोप खंड. आता तो इतिहास भूगोलाचा तुम्ही अभ्यास करा. युरोप खंड म्हटल्यानंतर काय इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली वगैरे, स्पेन, हे जे काही सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांवर त्यांनी सत्ता काबीज केली होती. पण शेवटी काय झालं, त्याला पकडून कैदेत टाकलं सेंट हेलेनाच्या बेटावर आणि त्या ठिकाणी तो शेवटी मरण पावला. थोडक्यामध्ये नीतिसूत्र 10वा अध्याय 28 वचन आपल्याला असं सांगतं की नीतिमानांची आशा आनंदप्रद होईल, नीतिमान, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल. हे सगळे दुर्जन होते, दुष्ट होते आणि त्यांची अपेक्षा नष्ट होईल. तशाच प्रकारे जीवनामध्ये जर आपण महत्वाकांक्षी असेल, परंतु ही सैतानी महत्वाकांक्षा असेल, देवाने च्या प्रीती याची नसेल, तर सुद्धा आपली सुद्धा तसंच होणार आहे. खोट्या गोष्टींना विस्थापित करून खऱ्या गोष्टींनी त्याचं स्थान घेण्याची गरज आहे आज जगामध्ये. ज्या काही खोटे सिद्धांत आहेत त्याची, आणि काय खोटं आहे, आज जगावर सत्ता कोणाची आहे तर सैतानाची सत्ता आहे. पण खरं राज्य कोणाचं आहे, ख्रिस्ताचं आहे. आणि ते ख्रिस्ताने घेण्याची गरज आहे आणि ख्रिस्त ते घेणार आहे. पण त्याच्या अगोदर तुमच्या आमच्या अंतःकरणात आपण ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची गरज आहे. आणि सैतानाचं जे काही राज्य आपल्या जीवनामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे, ते धुळीस मिळवलं टाकलं पाहिजे आपण आणि येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे. दावीद राजाने शलोमोनाला राजा म्हणून जाहीर केलं. ते गिबोनाच्या खोऱ्यामध्ये मला वाटतं, म्हणजे यरुशलेम पासून काही मैल अंतरावर तिकडे. आणि मग दाविदाच्या स्वतःच्या खेचरावर बसून शलोमोन यरुशलेमकडे निघाला. लोक त्याच्या नावाचा जयघोष करत होते, राजा चिरायू हो म्हणून. आणि अशा प्रकारे ते सर्व लोक, आणि त्याला सादोक याजकाने सुद्धा अभिषेक केला परमेश्वराच्या नावाने, आणि लोक जयघोष करीत यरुशलेमकडे कूच करायला लागले. अगदी अशीच काहीशी घटना नव्या करारामध्ये होसानाच्या दिवशी आपण पाहतो ना का, पाम संडे म्हणतो आपण त्यावेळेस, की येशू ख्रिस्त त्या गाढवावर बसून लोक जयघोष करीत यरुशलेम मध्ये गेला. तशाच प्रकारे राज्य घेण्यासाठी शलोमोन यरुशलेम मध्ये गेला. तशाच प्रकारे आपल्या जगाचं, आपल्या जीवनाचं, आपल्या अंतःकरणाचं राज्य घेण्यासाठी येशू ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनात स्थान देण्याची गरज आहे. नव्या राजाचा राज्याभिषेक म्हणजे शलोमोनाचा राज्याभिषेक झाला, त्याच्यामुळे साहजिकच खोटा राजा म्हणजे अदोनियाचा स्वतःहून राजा झाला होता, त्याची हकालपट्टी झाली. म्हणजे दैवी सिद्धांत काय आहे की सत्य जाहीर करण्याद्वारेच खोट्या सिद्धांतावर मात करता येते. आजकाल जगात अनेक खोटे सिद्धांत ख्रिस्ती बायबलच्या नावाखाली, ख्रिस्ताच्या नावाखाली पुष्कळ खोटे सिद्धांत शिकवले जात आहेत. पण जर पवित्र शास्त्राचं सत्य जाहीर करण्याद्वारेच आपण त्याच्यावर मात करू शकतो. जोपर्यंत येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं होतं ना का, बलवान मनुष्याला बांधल्याशिवाय त्यातला हे करू शकत नाही. सैतान हा जो बलवान मनुष्य आहे त्याच्यावर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला, त्याला बांधलेला आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी सैतानावर विजय मिळवलेला आहे आणि त्या विजयामध्ये आपल्याला वाटचाल करायची आहे. 1 योहान 3 आणि 8 मध्ये असं सांगितलेलं आहे की सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला, नाही का. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. आणि हे लक्षात घेऊन आपण जो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त, त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे, त्याच्या विश्वासामध्ये आपण चालतो आहोत आणि त्याच्यामुळे आपण जीवनात प्रवेश केलेला आहे. सैतानाच्या राज्यामधून आपली सुटका झालेली आहे. आपल्या मनातील जो गर्व किंवा महत्वाकांक्षा जी आपल्याला नाशाकडे नेणार होती, ती आपण सगळे सोडून देऊन ख्रिस्ताच्या गौरवासाठी झटण्याचा विचार करूया, प्रयत्न करू.